आज सुद्धा गावावरून परत आले आणि यायच्या वेळेस काय काय आणलं पुढे तुम्हाला दाखवते। उर्वान झोपून उठत नाही तर मस्त असे त्याला साखर पोहे बनवून दिले आणि मला पण सायंकाळपासून बरं वाटत नव्हतं, सर्दी खोकल्यासारखं वाटत होतं, तर म्हटलं चला आपण आपल्यासाठी मस्त असं हळदीचं दूध करून पिऊया। ते पिलं पण तरी पण मला बरं वाटत नव्हतं। थोड्या वेळ उर्वांजवळ येऊन बसले पण बसून काही माझी कामं होणार नव्हते, तर म्हटलं चला पटकन आपण आपल्या कामाला लागूया, कामं होत नाही तर लगेच आंघोळ केली आणि स्वयंपाक मांडायला घेतला। स्वयंपाकामध्ये तर काही नाही, फोडणीचं वरण आणि भातच केलं, बरं वाटत नव्हतं तर सुद्धा आले आणि इकडे बघा पप्पा येत नाही तर उर्वांचं चाललेलं काय आणलं त्याला चिप्स देत नाही तर बघा किती त्याला खुशी झाली। फ्रेश होऊन येत नाही तर मस्त असं जेवण सुद्धा केलं आणि बघा सायंकाळच्या वेळेस काय काय आणलं बघायला घेत नाही तर मस्त असे मँगो आणलेले, पापड सुद्धा आणले आणि भरपूर असे 5-6 प्रकारच्या वड्या आणल्या, माहीत नाही आता त्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या आहेत तर, आणि अशी लाखेची डाळ आणि ही माहीत नाही कुठली रानभाजी आहे तर मला तर काही समजलीच नाही, आणि मस्त असं तांदळाचं पीठ आणि भरपूर अशी तुरीची डाळ आणली होती। आणि आमच्याकडे आला या सीझनचा पहिला रसाचा आंबा, तर मस्त असा आंबा कापून खाल्ला, तर आजचा दिवस असा होता।